सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार ओ. 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 काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून नेत्रदृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया दंड स्थितीपासून. उठून उभं राहूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती करूया. आपण कटिचक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता सुरुवात करूया. डावा हात उजव्या खांद्यावर. उजवा हात मागे. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच करूया. आणि ही कृती विरुद्ध बाजूने. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण ताडासन. सावकाश दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलूया. आणि संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत खेच. जास्तीत जास्त ताण. सावकाश टाचा खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. तळवे सिलिंगकडे. दोन्ही पायांमध्ये अंतर. करूया तिर्यक ताडासन. सुरुवात करायची. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डावीकडे. उजवीकडे डावीकडे. बरोबर. सावकाश थांबायचंय. मध्यभागी येऊन दोन्ही पाय जोडून द्यायचे. हातांची पकड सोडून द्यायची. एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी. तर दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. आणि उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचंय. 1. अगदी सावकाश. 2 आणि 3. सावकाश.
विरुद्ध बाजूने 3 वेळेला. डावीकडून उजवीकडे 1, 2 आणि 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली, सॉरी सॉरी, दोन्ही हात तसेच वर ठेवायचे. आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश उजव्या बाजूला खाली झुकायचा प्रयत्न करायचा. तिथे थांबायचं. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डाव्या बाजूला खाली झुकूया. सावकाश श्वास घेत घेत वर येऊया आणि आता थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर कमी करायचे आणि विश्राम. मान मध्ये सैल सोडूया, रिलॅक्स होऊया. करूया आपण दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन. भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय वर उचलूया आणि त्याला आपल्या हातांजवळ खालूया. उजवा पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय. बरोबर, सावकाश. नजर समोर. भिंतीचा आधार हा पॅसिव्ह असेल, एकदम चिटकून उभं न राहता अगदी आधारासाठी आपण उभं राहिलोय. नजर समोर. इथे यथाशक्ती थांबून एक सावकाश. आता आपलं डोकं हळूहळू खाली करूया. आपलं नाक, हनुवटी किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे आणि श्वास चालू. सावकाश मानवर. उजवा पाय खाली, हाताचा वेळखा सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय वर उचलूया, त्याला आपल्या हातांचा वेळखा देऊया. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडलेलं आहे, स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. आणि सावकाश डोकं खाली घेऊन आपलं नाक, हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पाठदुखीचा त्रास असेल तर मात्र करणं टाळायचं. सावकाश मांडवर. हाताचा वेळखा सोडून देऊया. डावा पाय खाली आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊया आणि तोंडाने सावकाश सोडूया. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. करणार आहोत हँड्स इन अँड हँड्स आउट. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं, सॉरी, दोन्ही हात जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे समोर सरळ असं. आणि आता श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, सावकाश श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत खाली. तसेच खाली येतील. 3 वेळा ही कृती. समोरनच खाली येतील. पुन्हा श्वास घेत हात वर घेऊया समोरनच आणि श्वास सोडत खाली. तसेच मध्यभागी आणायचे. पुन्हा श्वास घेत हात वर घेऊया आणि श्वास सोडत हात पुन्हा समोर. आता हात पुन्हा श्वास घेत वर घ्यायचे आणि श्वास सोडत साईडने खाली येतील. श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत दोन्ही हात साईडने खाली येतील. 1-2 वेळा ही कृती. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती थोडीशी संथ लयबद्ध झाली असेल. करूया आपण वीरासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. उजवं पाऊल आपल्याला उजव्या बाजूला टर्न करायचंय. डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. उजव्या बाजूला आपण टर्न होऊया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया.
उजवा गुडघा जेवढा तुम्हाला फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करायचा आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. डाव्या पायाला एक ताण येतो. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया आणि एक हलकासा बॅक मुवमेंट आणि यथाशक्ती थांबा. बरोबर. सावकाश दोन्ही हात खाली. उजवा गुडघा सरळ. पुन्हा मध्यभागी दोन्ही हात खाली. उजवा पाऊल आता समोरच्या बाजूला टर्न करायचंय आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करायचंय. सावकाश डाव्या बाजूला वळूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा गुडघा जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करायचा आहे. उजवा पाय जास्तीत जास्त मागे ताणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एकदा हलकासा बॅकवर्ड बेंड. छान. यथाशक्ती थांबा. सावकाश दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ. दोन्ही पायामधलं अंतर कमी करूया. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घेऊया. तोंडाने सोडूया. सावकाश एका बाजूला वळूया. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या वर. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मध्ये. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. अजून 2 आपल्याला करायचे. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. मुकत होती. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडूया. साधी मांडी घालूया. करूया नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अर्धात मिटून घ्यायचे. जाणीव आपल्या श्वासाची. डोळे अर्धात मिटून नेक रोटेशन. सावकाश आपली हलवटी गळ्याकडे नेऊया आणि सुरू करूया. मान उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. अगदी सावकाश, कुठलीही घाई न करता. 1 खांदे रिलॅक्स.
2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा. तोल जात असेल तर डोळे उघडून कृती करायची आहे. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबूया. सावकाश मान सरळ आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विधिवत वज्रासन. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा आणि डावा. दोन्ही हात मांडीवर, डोळे अर्ध पुटून घेऊया आणि जाणीव पुन्हा एकदा श्वासाची आणि देह धारणा. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत, वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया आणि जाणीव श्वासाची. करणार आहोत आपण मंडूकासन. आज थोडंसं वेगळं करायचं आपल्याला. तर दोन्ही पाय जुळलेले आहेत. आपली जी पावलं सीटच्या खाली आहेत ती तुम्हाला सीटच्या बाहेर घेता येत असं बघा. म्हणजे बघा की पावलं जी आपण सीटच्या खाली आहेत ती अशी सीटच्या बाहेर घ्यायची आणि सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा. जर अँकल जॉईंट्स वर त्रास होत असेल तर मात्र पावलं बाहेर घेणं अशी टाळायचं. ठीक आहे. अँकल जॉईंट्स किंवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र करणं टाळा. सावकाश पावलं अशी बाहेर घ्यायची. ही आहे खरी, हे खरं मंडूकासन आहे. आपण जे वर्गामध्ये घेत असतो ते अगदी सोपी पद्धत आहे, पण ही खरी पद्धत आहे जी ग्रंथांमध्ये आहे. हा बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन तो मागे उजव्या खांद्यावर ठेवायचा. नजर समोर, मान सरळ आणि डोळे मिटून इथे थांबण्याचा प्रयत्न. आपल्या काफ मसल्सवर म्हणजेच पोटरी, गुडघा तिथे ताण दाब, अँकल जॉईंट्स वरती सुद्धा ताण दाब. जोड श्वासाची. छान. उलट चाल करताना डोळे उघडायचे. आधी डावा हात खाली येईल, मग उजवा हात आणि सावकाश पुन्हा हातांच्या आधाराने दोन्हीही पावलं आपल्या सीटच्या खाली घ्यायची. गुडघे मांड्या जोडून घ्यायच्या. पुन्हा डोळे मिटून या मंडूकासनचा मनातल्या मनात मागोवा. आपण जी कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे घातले ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया. उजवा आणि डावा. अँकल जॉईंट्स मध्ये ताण असेल तर थोडीशी पावलं आपली आपण फिरवून घेऊया. आणि याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करू आता गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतील. सीटचा भाग हलकासा वर उचलून ही कृती. गुडघे एका रेषेमध्ये. सावकाश. डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात डाव्या हातावर. डोळे मिटून संपूर्ण या स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या उजव्या बाजूचे हिप जॉईंट्स, थाय मसल्स तिथे आलेला ताण त्याची जाणीव आणि जोड श्वासाची. मेडिटेटिव्ह आसन आहे गोमुखासन. पुढे करूया आपण बद्ध हस्त गोमुखासन. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, तो मागे फोल्ड करूया. डावा हात खालून मागे नेऊया. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न किंवा नॅपकिनचा आधार घेऊ शकता. मान सरळ आणि डोळे मिटून देह धारणा, प्राणधारणा. उजवी बाजू कमरेपासून आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत ताणली गेली आहे. डाव्या खांद्यावरती प्रेशर आहे आणि जोड पुन्हा एकदा श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. प्रथम जो डावा हात खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल
मग वर असलेला उजवा हात, खाली असलेला डावा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला उजवा पाय, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हीच कृती विरुद्ध बाजूने. आणि आता डावा पाय फोल्ड करूया, त्यानंतर उजवा, दोन्ही गुडघे एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न आपला आपण ऍडजस्ट करायचे. सावकाश. आता प्रथम डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा. डोळे मिटून पुन्हा एकदा देहधारणा. डाव्या बाजूचे हिप जॉइंट्स, थाय मसल्स ताणले गेले आहेत त्याची जाणीव. कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन अधिक कम्फर्टेबल जमतं हे आपलं आपण तपासून पाहूया. करूया बद्ध हस्तगोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन त्याचा दंड कानाला स्पर्श करायचा आहे आणि तो मागे फोल्ड करायचा आहे. उजवा हात खालून मागे घेऊन जायचा आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. डोळे मिटून पुन्हा एकदा श्वासाची जाडी. डावी बाजू आता कमरेपासून हाताच्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. उजव्या खांद्यावरती प्रेशर आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. प्रथम उजवा हात खाली येईल, मग डावा हात. उजवा पाय सरळ करूया, मग वर असलेला डावा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करूया बटरफ्लाय. दोन्ही पावलं जळून घ्यायचे, भद्रासन. हातांची पकड पावलांच्या भोवती. डोळ्यालगत मिटून घेऊया. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जे गोमुखासन केलं त्याला हे कॉम्प्लिमेंट करणारं भद्रासन. करूया याच्यातूनच पुढे जाणारं कुर्मासन. जे पावलं आपली जुळलेली आहे ती थोडीशी पुढे घ्यायची. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात बाहेर काढायचा आहे आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा हात. दोन्ही हात आपले आपण ऍडजस्ट करायचे, जेवढे तुम्हाला लांब नेता येतील तेवढे न्यायचे. आणि मग सावकाश आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सोडायला प्रयत्न करा किंवा पावलाला चिटकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. हातांची स्थिती काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती. एक कुठल्याही एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. आपला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि उजवा पाय हळूहळू सरळ 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि रोटेशन करायला सुरुवात करूया क्लॉकवाईज. एक, आपली टाच जमिनीकडे येऊ देत. दोन आणि तीन. विरुद्ध बाजूने 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. एक, दोन आणि तीन. 3 वेळा पूर्ण झालं की उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येईल. डावा पाय सरळ करूया आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, रांगेतून गोलाकार, टाच जमिनीकडे होते. दोन, तीन. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. एक, दोन आणि तीन. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि डावा पाय नियंत्रित जमिनीवर.
उजवा पाय पण सरळ करूया आणि विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत पदसंचलन. दोन्ही पायांनी एकत्रित कृती करायची आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. तर अगदीच अनकम्फर्टेबल वाटलं तर दोन्ही हात कमरेच्या खाली घ्या आणि मग दोन्ही पाय गोलाकार फिरवायला सुरुवात करूया. आधी सावकाश दोन्ही पाय 90 डिग्रीवर. गरज असेल तर हात कमरेच्या खाली घ्या किंवा सीटच्या खाली. आणि आता सुरुवात करूया दोन्ही पाय एकत्रित गोलाकार फिरवायला. 1, क्लॉकवाईज 3 वेळेला. 2, बरोबर. 3, विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की सावकाश पाय हळूहळू खाली घ्या आणि विश्रांती. इथे तुमची श्वासाची गती वाढेल, आपल्या ओटीपोटावरती प्रेशर येईल. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयोगी असं हे पदसंचलन. पोटावरची चरबी सुद्धा कमी होते या पदसंचलनामुळे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडूया. रिलॅक्स करूया सेतुबंधासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर असेल. टाचा सुद्धा सीट पासून हलक्याशा थोड्याशा लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळच ठेवायचे आहेत. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलूया, मग कमरेचा भाग आणि मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि आपली हनुवटी गळ्याला लॉक करायची. यथाशक्ती थांबायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर, कमरेचा भाग आणि सीटचा भाग जमिनीवर. पाय तसेच ठेवायचे. आपल्याला हीच कृती थोडीशी डायनॅमिक करायची आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपण सुरुवात करूया. श्वास घेत आपल्याला आपली कमर वर उचलायची आहे आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. करूया आपण विपरीत करणी मुद्रा. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घेऊया. आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे देऊया आणि दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊया. सावकाश. छान. आपले पावलं जी आहेत ही जमिनीला सिलिंगच्या दिशेला पॉइंटेड करायचे. नजर आपली आपल्या पावलांकडे आणि इथे श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. आता याच्यातूनच पुढे आपण हलासनासाठी जाऊया. हळूहळू दोन्हीही पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. हातांचा आधार जमिनीला द्यायला हरकत नाहीये आणि आपली पावलं मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि इथे यथाशक्ती थांबा. उलटचाल करताना हळूहळू आपले हात खाली येतील
हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. सावकाश हातांचा आधार द्या. हा, हळूहळू. बरोबर, छान. आणि पाय आता नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. गळ्यावरती पोटावरती जो प्रेशर आला होता त्याची जाणीव. विपरीत करणीतून आपण हलासन केलं, त्यामुळे श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया आपण मत्स्यासन. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. गुडघे मांड्या जर वरती तरंगत असतील तर मात्र दोन्ही पाय सरळ ठेवा. दोन्ही हातांचा आधार कानाच्या जवळ. हातांच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलूया आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, हाताची कोपरं जमिनीवर. अंतिम स्थितीमध्ये खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पाठदुखी, मान, सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र मत्स्यासन करणं टाळावं. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. हातांचा आधार पुन्हा कानाच्या इथे. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचलूया. पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं सावकाश जमिनीवर. दोन्हीही पाय सरळ करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका गोष्टीला बघूया आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तासात मध्ये पायाची बोटं बाहेर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करूया आपण धनुरासन. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल पकडा, डाव्या हाताने डावा अँकल पकडा. सावकाश आपल्या मांड्यांचा भाग वर उचला. डोकं आपोआप वर येईल आणि जेवढं तुम्हाला कमरेतनं वर येत आहे तेवढं वर यायचंय. नजर समोर. छान. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश. आणि इथे रिलॅक्स होऊया. डोळे मिटून संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. हातांची स्थिती आपली आपण ऍडजस्ट करा. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स. आज आपण जी जी काही आसनं केली ती मनातल्या मनात त्याची उजळणी करूया. जोड श्वासाची आंतरिक सततता. श्वास घेतोय, सोडतोय. पुढची 2 ते 3 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे जमिनीवर पडून राहायचंय. डोळे मिटून घ्यायचे आणि शांतपणे आपल्या देहाचं निरीक्षण, आपल्या श्वासाची जाणीव. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. कुठलीही हालचाल न करता 2 ते 3 मिनिटं स्वस्थपणे पडून राहण्याचा हा प्रयत्न. आणि आंतरिक सजगता.
मी श्वास घेताना त्या सृष्टीची निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. माझी सगळी नकारात्मकता बाहेर पडत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. हळूहळू आपल्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये पायाच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक संपूर्ण खेच आपल्या शरीरात सावकाश डोळे उघडायचे आणि एका कुशीला वळायचे आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड नाही. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मध्ये डोळे मिटून कपालभातीची 10 आवर्तन आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन. सावकाश प्रती थांबवायचे. प्राणायामाच्या आधी श्वसन मार्ग मोकळा. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक एकत्रित. प्राणसेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रा न रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्यभेदक प्राणायामाची 5 आवर्तन. डोळे मिटून सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न. डावी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. शेवटचा वर्तन सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. थोडा वेळ हात खाली, उजवा हात अंगुली मुद्रा तशीच ठेवायची. जाणीव आपल्या उजव्या नाकपुडीकडे. करूया चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद.
उजवीने रेच. करूया शेवटचा आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद आणि उजवीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. चेहरा शांत. करूया शीतली आणि सितकारीची 3-3 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवून पुढे कृती करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेच. दुसरा आवर्तन जिभेची पन्हाळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने रेच. शेवटचा आवर्तन शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ तोंडाने पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेच. करूया सितकारीची 3 आवर्तन. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या पटीतनं तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यापासून कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने रेच. दुसरं आवर्तन सितखारी. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, मध्ये भरून घेऊया. तोंड बंद, नाकाने सावकाश रेच. तिसरं आवर्तन ओठ विलक, दातावर दात, तोंडाने पूरक, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. काही क्षण शांत. शीतली आणि सितकारीचा मनातल्या मनात मागोवा. करूया भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. साधी मांडी घालायला हरकत नाहीये जर पद्मासनामध्ये जास्त वेळ बसणे शक्य नसेल तर. हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव, प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न.
पुन्हा एकदा आंतरिक सजगता, जाणीव श्वासाची. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन जाऊया. तिथे जे काही महत्वाचे भाग आहेत, अवयव आहेत, स्नायू आहेत, सांधे आहेत, ते मनाने शिथिल करूया. आपण ज्या बैठकीत बसलेला आहोत त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. हा संपूर्ण शरीराचा खालचा भाग शिथिल होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी देणार आहोत अकाराची जोड. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या कमरेपर्यंत, आणि श्वास सोडताना अचा उच्चार. अ. शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होतोय, सैल होतोय. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, पाठकणा, पोटाचा भाग, छातीचा भाग अगदी शिथिल करायचा आहे. तिथे असलेले महत्वाचे अवयव, पेशी, सांधे, ग्रंथी शिथिल होत आहेत. आणि हा संपूर्ण शरीराचा मधला भाग अजून शिथिल होण्यासाठी देऊया उकाराची जोड. पुन्हा एकदा खोलवर दीर्घपूरक जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे, आणि श्वास सोडताना ऊचा उच्चार. ओ. संपूर्ण शरीराचा मधला भाग सैल होतोय, शिथिल होतोय. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. खोलवर दीर्घपूरक रेचक करताना मकार, जाणीव कंठापासून मस्तकापर्यंत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स, हलकं हलकं वाटतंय. करूया संपूर्ण योगिक श्वसन एकत्रित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घपूरक. श्वास सोडताना अ उम एकत्रित. अ. संपूर्ण योगिक श्वसन करताना अकाराचं प्रमाण हे कमी ठेवायचं. उकार थोडासा लांबवायचा आणि मकार त्याही पेक्षा लांबवायचा. पुढचं आवर्तन अशाच प्रकारे करूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घपूरक रेचक करताना अ उम एकत्रित. अ. काही क्षण शांत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया.
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या समोर आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित शरणागत भाव मनोमन आपले आई वडील गुरुजन आपली इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेत सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगट डोळे उघडून एक दृष्टी ओपन. व्हेरी गुड. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.